गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरं मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। सद्गुरुनाथ महाराज की जय। सभी साधु संतन की जय। राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय। भारत माता की जय। ओम तत्सत। परमपूजनीय श्री गुरुदेव आणि या ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे बंधू भगिनी, कार्यकर्तागण आणि प्रचारकगण, या ठिकाणी विषय आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्वदर्शनाचा। परवा आमचे संस्थेचे मुख्य कार्यकर्ते, अध्यात्म झोनचे प्रमुख आदरणीय श्री राजा भाऊंनी मला सुचवलं की महाराजांच्या विषयी काही बोला। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर अनेक लोक बोलून गेले, बोलत आहेत। त्यांच्या जीवनावर अनेक ग्रंथही निर्माण झाले आहेत। महाराजांच्या जीवनाचा विचार केला, जवळजवळ त्यांच्या जीवनात 4 कालखंड पडतात। राष्ट्रसंतांच्या जीवनाचे 4 कालखंड पडतात। एक कालखंड आहे ते महाराजांच्या जन्मापासून तर ते तपश्चर्यापर्यंत, म्हणजेच महाराजांचा भव्य दिव्य असा जो यज्ञ झाला, तो यज्ञ कुठे झाला? सालबर्डीला। म्हणजे जन्मापासून तर सालबर्डीचा यज्ञापर्यंत महाराजांच्या जीवनाचा आध्यात्मिक कालखंड आहे। आणि सालबर्डीचा यज्ञ 1933-34 साली झाला। त्याच्यानंतर मग गांधीजींचा संबंध आला। नंतर राष्ट्रीय क्रांती 42ची झाली। महाराजांच्या जीवनातील दुसरा कालखंड म्हणजे सालबर्डीच्या यज्ञानंतर दुसरा कालखंड येतो भारत स्वतंत्र होईपर्यंत, हा दुसरा कालखंड आहे। महाराजांचा तिसरा कालखंड जो आहे तो आहे 1947 ते 1960 पर्यंत। त्यामध्ये ग्रामगीतीचं लेखन आहे, त्याच्यामध्ये भारत साधू समाजाचं संघटन आहे, त्याच्यामध्ये जापान यात्रेत महाराजांनी त्या भारत साधू आपल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये प्रमुख नेतृत्व त्यांनी साधलं आहे। हा महाराजांच्या जीवनातील तिसरा कालखंड आहे। आणि 1961 पासून महाराजांच्या निर्वाणापर्यंत जो कालखंड आहे तो आहे चौथा कालखंड। त्याच्यामध्ये संस्थेला अखिल भारतीय हे नामाभिधान प्राप्त झालं। त्याच्यामध्ये महाराजांनी अनेक धर्मपंथ संप्रदायाशी संबंध जोडले। हा कालखंड 4 कालखंडात महाराज विभागले आहेत। राष्ट्रसंत हे मला असं वाटते की जसे 4 कालखंड मी म्हटलं, त्याचप्रमाणे महाराजांचे जो जीवन प्रवाह आहे तो जीवन प्रवाह 5 विषयात विभागला आहे। एक आहे आध्यात्मिक क्षेत्र, दुसरा आहे क्रांतीचं क्षेत्र, तिसरं आहे संयोजनाचं क्षेत्र आहे, म्हणजे
धार्मिकता आहे, सामाजिकता आहे राष्ट्रसंतांच्या जीवनामध्ये. धार्मिकता, सामाजिकता, आध्यात्मिकता आणि राष्ट्रीयता ह्या 4 विषयामध्ये राष्ट्रसंत सामावले आहेत. मला असं म्हणायचं आहे की या काळात, या जगात महाराजांनी ह्या 4 विषयात परिपूर्ण साधना केली आहे. त्यांच्या जीवनातील पहिला कालखंड जो आहे आध्यात्मिकतेचा, त्याच्यामध्येच मी बोलणार आहे. आणि महाराजांचं जीवनामध्ये अनेक लोक आले, अनेक संत आले. वेदकालापासून तर या प्राकृत काळापर्यंत महाराजांच्या जीवनामध्ये धर्म, पंथ, संप्रदाय आहे. त्या संप्रदायाचा, त्या महात्म्यांचा समावेश राष्ट्रसंतांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि त्यांच्या कर्तृत्वामध्ये कसा सामावला आहे हे मी या ठिकाणी नम्रपणे प्रतिपादन करण्याचा माझा विचार आहे. उपस्थित मंडळी, राष्ट्रसंत हे आध्यात्मिक मधून घडलेले एक व्यक्तिमत्व आहे. राष्ट्रसंत हे पदवी पहिले राष्ट्रपती होते बाबू राजेंद्र प्रसाद त्यांच्या हस्ते दिले आहेत, परंतु ते स्वातंत्र्यानंतर आणि तिथून मग राष्ट्रसंत आपल्या नामाभिधानास प्राप्त झाले. पण त्याच्या अगोदर जे आहे राष्ट्रसंतांच्या ते घडवलेले ते आहे. वेदकालापासून राष्ट्रसंतांच्या वाङ्मयामध्ये प्रतिबिंब पडलं आहे. राष्ट्रसंतांच्या वाङ्मयामध्ये वेदकालापासून जे वेदामध्ये जे सांगितले आहे त्याचं प्रतिबिंब राष्ट्रसंतांच्या या वक्तृत्वात, कर्तृत्वात आणि ग्रंथामध्ये दिसून येते. जसं यजुर्वेदाचं ब्रह्मवाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्मा आहो. राष्ट्रसंतांच्या याच्यामध्ये मी ब्रह्मा आहो हा विषय अनेक भजनात आला आहे. आशा निराशा के बस में न मैं हूँ, मेरा खेल है मैं जानता हूँ. त्याच्या सर्वात कडवं आहे. कोणतं कडवं आहे ते? कि यहाँ पे मैंने मैं हूँ बताया, वही सच्चिदानंद को ही जताया. म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे यजुर्वेदाचं महावाक्य राष्ट्रसंतांच्या व्यक्तिमत्वात आणि त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येते. दुसरं महावाक्य आहे सामवेदाचं तत्वमसी. तत्वमसीचा उल्लेख महाराजांनी किती ग्रंथात केला आहे त्यांच्या साहित्यामध्ये. एका भजनात असं म्हणतात, गुरु त्वम पद तत्पददर्शी. गुरु तत्पद तत्पददर्शी आणि आशीर्वच दे पोहोचवण्यासी दे महावाक्याची वाणी हो, रमले मन सद्गुरु चरणी. या भजनात महाराज काय म्हणतात? गुरु हा तत्पद आणि तत्पद दर्शी म्हणजे ओळखणारा. राष्ट्रसंतांच्या या साहित्यात सामवेदाचा उल्लेख प्रत्यक्ष येतो आणि अयम आत्मा ब्रह्म ऋग्वेदाचं वाक्य आहे, महावाक्य आहे. या महावाक्याचा संबंध महाराजांनी अयम आत्मा ब्रह्म, मीच ब्रह्म आहे, आत्मा हाच ब्रह्म आहे. यहाँ पे मैंने मैं हूँ बताया,
ही गोष्ट राष्ट्रसंतांच्या साहित्यात आणि व्यक्तिमत्वामध्ये स्पष्ट दिसते आहे. 4 वेदाचा हृदगत राष्ट्रसंतांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. दुसरं अशी गोष्ट आहे, महाराजांनी ग्रामगीता ग्रंथ लिहिला आहे. तो ग्रंथ सुरुवातीचा अध्याय कोणता आहे? देवदर्शन. देवदर्शन अध्यायच का लिहिला याचं चिंतन आम्ही केलं आणि मला बृहदारण्यक उपनिषद आहे, मोठं उपनिषद आहे. बृहद म्हणजे मोठं, आणि ते मोठं उपनिषद त्याचं नाव आहे बृहदारण्यक उपनिषद. त्या उपनिषदामध्ये मैत्री आणि याज्ञवल्क्याचा संवाद आहे. मी विस्तार भयामुळे ह्या कथा काही सांगत नाही, कारण माझ्या समोर तत्वचिंतन करणारे लोक आहेत आणि विचार करणारे आहेत. या दृष्टीनं मी शॉर्ट बट स्वीट अशा प्रकारचा मी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. याज्ञवल्क्याच्या 2 पत्न्या, एक मैत्री, एक कात्यायनी. तर मैत्रीला उपदेश करताना त्यांनी हे सांगितलं की मी आता ब्रह्मज्ञान घेण्यामध्ये अरण्यात जात आहो. आता माझा गृहस्थाश्रम संपला, वानप्रस्थामध्ये प्रवेश करतो आहे मी. तर माझी इस्टेट 2 बायका आहेत, मैत्री एक आणि कात्यायनी एक, त्यांना मी वाटून देतो. कात्यायनी म्हटलं की ठीक आहे महाराज, तुम्ही जे द्याल त्यात मी खुश आहे. पण मैत्री ही चाणाक्ष होती. मैत्री म्हणाले, हे सोडून तुम्ही कुठे जाता? याज्ञवल्क्य म्हणाले, आत्मानंद प्राप्त करण्यासाठी जातो. मग आत्मानंद प्राप्त करण्यासाठी जाता आणि आम्ही तर तुमची अर्धांगिनी आहो, मग आम्हालाही त्याचा हिस्सा पाहिजे आत्मानंदाचा. चतुर होती ते. याज्ञवल्क्य म्हणतात की मैत्री, हे जे वैभव आहे हे सोडल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. बरं, तू सोडण्याची तयारी आहे काय? हे मैत्री म्हणाले, महाराज आत्मानंद प्राप्त करण्यासाठी मी तुमच्या मागे येतो, हे सगळं सोडण्याची माझी तयारी आहे. याज्ञवल्क्यांना आनंद झाला. याज्ञवल्क्य म्हणतात, ठीक आहे आता बस आता. आणि त्यांनी सुरुवातीला देवदर्शन कसं घ्यायचं हा विषय ग्रामगीतेच्या 1ल्या अध्यायातून सुरुवात केला. महत्वाची गोष्ट आहे. देवदर्शन हा अध्याय पहिल्यांदाच महाराजांनी का लिहिला याच्यावर मी बोलून राहिलो. याज्ञवल्क्य म्हणतात, मैत्री आत्मा अरे द्रष्टव्या मंतव्या निजिध्यासितव्या. हे मैत्री, आधी तू आत्म्याचं, ब्रह्माचं, देवाचं दर्शन घे आणि दर्शन घेतल्यानंतर त्याविषयी श्रवण कर, त्याविषयी मनन कर, त्याच्याविषयी निजध्यास कर, पण सुरुवातीला दर्शन घे. महाराजांनी ग्रामगीतेच्या 1ल्या अध्यायात देवदर्शन हा संबंध याज्ञवल्क्याच्या बृहदारण्यक उपनिषदाशी संबंध आहे हे मला सांगायचं आहे. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, अंतरंगात आनंदवान वस्तू भरोनी पूर्णपणे तुझ्या ठाई, याचाच विस्तार ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायात केलाय मंडळी. आता आपल्याला वेळ नाही, प्रत्येक अध्यायात त्याचा संबंध कसा आहे हे वेळ आली तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, ईशावास्य उपनिषद आहे. ईशावास्य उपनिषद हे फक्त 18 श्लोकाचं आहे, पण सगळ्या उपनिषदात महत्वाचं ते आहे. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजित. हा
मना गुरुदा कस्य स्विधनम. हे सर्व विश्व परमेश्वराने भरलेलं आहे. म्हणून ईशावास्य उपनिषदाचा जो मंत्र आहे तो पहिला मंत्र म्हणजे हरि ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते. हे सामुदायिक ध्यानाच्या आरंभी आपण म्हणत असतो. आणि शेवटी ध्यान संपलं की हरि ओम पूर्णमद हा मंत्र ईशावासी उपनिषदाचा महाराजांच्या उपासनेत समाविष्ट झाला आहे. महाराजांमध्ये मी ईशावासी उपनिषद पाहत असतो. कठोपनिषदामध्ये हरि ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. हा मंत्र आहे कठोपनिषदाचा. त्याचा अर्थ कसा आहे? ग्रामगीतेमध्ये सांगितलं आहे, आम्ही सर्वची संतुष्ट राहू, राबू सर्व सुखेशी हो, आणि जे जे मिळेल ते सगळे. आमची संतती नसे आमची, आमची संपत्ती नसे आमची, कर्तव्य शक्तीही नसे आमची, व्यक्तिशा उपभोगार्थ ह्या मंत्राचा सारांश आहे. तो मंत्र म्हणजेच कठोपनिषद. महाराजांमध्ये मी कठोपनिषद पाहत असतो. किती महात्मा मोठा आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हा मंत्र महाराजांनी त्याचा ट्रान्सलेशन केलं. हो सर्व लोक सुखी सदा, सर्वास हो आरोग्यता, कल्याण पथ सकळा कळो, लाभो न कोणाही व्यथा. ह्या बृहदारण्यक उपनिषदाच्या शांती मंत्र राष्ट्रसंतांच्या मध्ये पाहतो मी. दुसरी गोष्ट छांदोग्य उपनिषद आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये काय म्हटलं आहे? असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय आणि मृत्योर्मा मृतंगमय. ह्या महाराजांनी त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि सेवा मंडळाच्या प्रत्येक माणसाला या मंत्राचा आशय पाठ आहे. मराठीत कोणता आहे? महाराज म्हणतात, हे ईश्वरा सता तुनी आम्हा सने सत्याकडे, असदो मा सद्गमय. ज्योतिर्गमय म्हणजे नि अंधकारा तुनी पुढे द्याया प्रकाशाचे धडे. मृत्युर्मा मृतंगमय, या जन्ममरणाच्या मुखातून काढूनी करी अमरणा. सर्वा मुखातून ऐकुले ही सामुदायिक प्रार्थना. ह्या सामुदायिक प्रार्थनेच्या मंत्राचा भाग हा छांदोग्य उपनिषद महाराजांच्या ठाई आहे, हे मला म्हणायचं आहे. प्राचीन संस्कृतीचे हे वेद उपनिषद ग्रंथ आहेत. ग्रामगीता आहे. ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंतांच्या विभू कोलते जे नागपूर विद्यापीठामध्ये कुलगुरू राहिले आहेत, त्यांच्या प्रस्तावनेत असं आहे की ग्रामगीता हा ग्रंथ भगवद्गीतेचा पूर्णावतार आहे. पुनरावतार. भगवद्गीतेचा पुनरावतार म्हणजेच ग्रामगीता. या ग्रामगीतेत भगवद्गीता कशी आहे हे मी प्रत्येक अध्यायातून विश्लेषण करून सांगू शकतो, परंतु तो भाग स्वतंत्र आहे. वेळ पडल्यात तेही सुद्धा आपण विवेचन करू शकतो. त्याच्यानंतर भगवान बुद्ध आहे. भगवान बुद्ध कम्मनो वसलो होती कम्मनो होती ब्रह्मनो असं म्हटलं आहे. कर्मानीच मनुष्य श्रेष्ठ होतो आणि कर्मानीच कनिष्ठ होतो. महाराजांनी काय म्हटलं आहे? हे जाती भेदाचा झुगारुनी गवगवा. बुद्ध गौतमानी. जातीभेद बुद्धांनी
झुगारून टाकलं. राष्ट्रसंत कसे म्हणतात, हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही. पुढे जातीभेद विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून. हे बुद्धाचा हृदय. मी त्या बाबतीत भगवान बुद्धाला राष्ट्रसंतामध्ये पाहत असतो. मंडळी, 1955-56च्या सुमारास या देशामध्ये भगवान बुद्धाची 2500वी जयंती साजरी झाली. त्यावेळेस 1 कोटी समयदान यज्ञाचा महाराजांनी संकल्प केला. आणि या देशातील फक्त सेवा मंडळातीलच नाही, या देशातील जे काम करेल त्यांनी 1 तास समयदान द्यायला. वकील असेल तर त्यांनी 1 तास काही न घेता निष्कामपणे त्या अशिलाशी वकिली करायचं, पगार घेऊ नये. डॉक्टर असेल तर 1 तास मोफत सेवा करायची. प्रवचनकार आणि जे काही कर्मचारी असतील त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 1 तास दिवसातून असा 1 कोटी समयदान यज्ञ भगवान बुद्धाच्या जयंती आणि 2500व्या जयंतीच्या निमित्ताने महाराज केले. महाराजांमध्ये मी भगवान बुद्ध पाहतो. भगवान बुद्धाची महानता पाहतो. एका ठिकाणी भगवान बुद्ध गेले, पाणी मागितलं. ते बाई अस्पृश्य होती, चांडाळी होती. महाराज, मी चांडाळी, मी काही पाणी देऊ शकत नाही. बुद्ध म्हणाले, मला जात पाहिजे नाही, पाणी पाहिजे. भगवान बुद्धांनी जातीवर अगदी प्रहार केला. भगवान बुद्ध राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांमध्ये मी पाहतो. पुढे आहे जैन. 2500 वर्ष झाले समकालीन बुद्ध आणि जैन. जैन म्हणतात, आत्मवय मी सदा ज्ञान दर्शना चरणा तथा सम्यक आचार सम्यक विचार संयमाचा आदर्श थोर जगत जेते झाले महावीर. त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी असं सम्यक ज्ञान सांगितलं पाहिजे, असं महाराजांनी ग्रामगीतेच्या 16व्या अध्यायात वेश वैभव अध्यायात सांगितलं आहे. म्हणजे त्यांच्या नोम प्रार्थनेमध्ये 9 ओंकार आहे. सुरुवातीच आहे की नमो अरिहंताणम, म्हणजे काम क्रोध मद मत्सर या विषयावर त्यांनी संयम ठेवले पाहिजे. हे भगवान महावीर म्हणतात. महाराज काय म्हणतात, हर इंद्रियों पर ताब कर हम वीर हो अति धीर हो, उज्ज्वल रहे सरसे सदा निज धर्म रत खंबीर हो. भगवान महावीर हे मी राष्ट्रसंतामध्ये पाहत असतो. महाराज किती मोठे आहेत. मी तुकडोजी महाराजांवर श्रद्धा आहे म्हणून बोलत नाही. या महात्म्यामध्ये वेद आहे, उपनिषद आहे. या महात्म्यामध्ये बुद्ध आहे. या महात्म्यामध्ये याज्ञवल्क बृहदारण्यक उपनिषद आहे. या महात्म्यामध्ये ईशावास्य उपनिषद कसं सामावलं आहे हे मी स्पष्टपणे आणि सप्रमाण सिद्ध करून देतो आहे. हे लोक आहे.
या महाराष्ट्रीयन संतांचा विषय आहे तो विषय ज्ञानेश्वर माऊलींचा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचं पसायदान प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरीमधून इतकी ज्ञानेश्वरी पाहायचं कोणाला वेळ आहे. ज्ञानेश्वर महाराज पाहायचं असेल अमृतानुभवात आहे, पण अमृतानुभव कोणाला समजणार आहे. ज्ञानेश्वराचं सर्व तत्वज्ञान तर पाहायचं असेल तुम्हाला तर त्यांच्या पसायदानातून दिसते. आणि त्या पसायदानात चे खळांची यंकटी सांडो तया सर्वे तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. मैत्र जीवाचे महाराज काय म्हणतात की मित्रत्वा सांडावे सर्वजनी उणीव न दिसावी कोठे कोणी जी जी इच्छा करील प्राणी ते प्राप्त व्हावे न्याय. हे न्याय हा भाग ज्ञानेश्वराच्या ओळीत नाही बरं. ज्ञानेश्वर असं म्हणतात की जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जातो. म्हणजे कोणी जे जी इच्छा ते प्राणी. कोणी दारूची इच्छा केली तर त्यांनी पुरवायचं काय. व्यसनाची इच्छा केली त्यांनी पुरवायचे काय. भगवत चिंतनाची इच्छा केली तर त्यालाही पुरवायचं काय. जे जी इच्छा करील प्राणी. म्हणून महाराजांनी सांगितलं की जे जे इच्छा करील प्राणी ते पूर्ण हो न्याय. न्याय बुद्धीनं पूर्ण हो. म्हणजे ज्ञानेश्वराच्या पसायदानाची अंतर्भूत मला राष्ट्रसंतांच्या व्यक्तिमत्वात दिसते. हे विशेष आहे. त्यांच्या ज्ञानेश्वरीचा त्यांच्या अमृतानुभवाचा अंतर्भाव याच्यामध्ये आहे. एकनाथ अस्पृश्यता निवारणाचं महान कार्य केलं त्यांनी. त्यांनी गोरगरिबांच्या लोकांना आपल्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी जेवण खाऊ घातलं. दुसरी गोष्ट कळे मिरवणी बाळ त्याचे हे होतं. राष्ट्रसंतांनी अस्पृश्यता निवारण केवढे प्रमाणात मोठं केलं. मला आठवते मी माळाकोळी इथं गेलो होतो. माळाकोळी म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. त्या गावाला जेव्हा पोहोचलो त्यावेळेस त्या लोकांनी मला सांगितलं की आमच्याकडे एक चांभार मनुष्य होता, भगवत भक्त होता, पण त्याच्यामुळे अस्पृश्यता टेकली होती शिगेला. महाराजांचं दर्शन करण्यासाठी सुद्धा त्याला लोकांनी मना केलं होतं. आणि त्याच्याजवळ रुपया होता, 1 रुपया. महाराजांचं आगमन झालं, लोक महाराजांच्या पुढे जायला लागले. तो बाहेरून फिरत होता, महाराजांचं दर्शन करत होता. महाराजांना पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू राहत होते. काय झालं मग त्यांनी अवसर पाहिला आणि महाराजांच्या जवळ 1 रुपया त्यांनी दुर्नच टाकला. महाराजांनी घेतला आणि त्याला त्याच्या जवळ बोलावलं त्याला आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला. म्हणे संकोचला तो. मी बाबाजी मी चांभार आहो. महाराज म्हणत अरे मी चांभाराचा आहो. तो लोकांचे चामडे दुरुस्त करतो धुतो, मी लोकांचे मन धुतो. फरक केवढा आहे. मला एकनाथ महाराज राष्ट्रसंतांमध्ये दिसतात. तुकाराम महाराजांचा काळ आला. हे संत आहे की नाही, ज्ञानेश्वर, एकनाथ आणि तुकाराम महाराज हे परिवर्तन केलं आहे त्यांनी. ज्ञानेश्वर म्हणतात की ज्या खांड घाली का लावणी जयाने केली, दोघा वृक्षदेव सावली एकची जैसा. जसं
झाड तोडायला आला त्याला सारखीच सावली देते आणि विश्रांती करायला आला तेव्हा त्याची सावली झाड देते. त्याप्रमाणे साधू नसलं पाहिजे असे ज्ञानेश्वराचा विचार. पुढे काल बदलला. 2 वर्षाचा काल झाला ज्ञानेश्वरानंतर. एकनाथाचा काळ आला. त्याच्यामध्ये त्यांनी अस्पृश्यता निवारण केलं. एवढंच नाही, त्यांचे गुरु दौलताबाद इथं होते जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामी हे लेखणीचं काम करत होते. त्यावेळेस काही विरुद्ध भाषाचे काही लोक आले. जनार्दन स्वामी ध्यानात होते. तेव्हा जनार्दन स्वामीचा वेश म्हणजे सैनिकाचा वेश, शिपायाचा वेश घेऊन आणि त्यांनी हे जे शत्रू आहे त्या शत्रूचा त्यांनी परावृत्त केलं. म्हणजे वीर संत म्हणून एका काळात एकनाथांची कामगिरी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरानंतर वीरवृत्ती एकनाथांनी निर्माण केली. पण ते शांती ब्रह्म असं म्हणतात. बरं, एका यवनाने 100 वेळा पान खाऊन तुमचा थुकला, पण ते काही त्यांनी 100 वेळ गंगेचं स्नान करायला सुरुवात केली. शांती ब्रह्म होते. पण ते परकीय आक्रमणाच्या त्यांनी सुरुवात केली. पण तुकारामाचा काल आला. तुकारामाचा काल असा आला का नाही शांती जमत नाही. भले तेरी देऊ काशेची लंगोटी आणि नाठाळाच्या काठी हाणू माझा. आम्ही भल्याशी भलं आणि बुऱ्याशी बुरा आहे असं तुकाराम महाराजांचं आहे. अंगावरी आले तवरी पाहिजे साहिले. माझ्या अंगावर आले कोणी तर आम्ही सहन करू, पण परपडे करतो आम्हा दावेदार. दुसऱ्याला जर त्रास देणार असेल तर तो आम्ही आमचा शत्रू मानू. हे तुकारामाचं वाक्य. तेच महाराजांनी असं म्हटलं, भले तेरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या काठी हाणू माथा. महाराज काय म्हणतात, दिलवर के दिए दिलदार है हम, शत्रु के लिए तलवार है हम, और मानव के लिए परिवार है हम. राष्ट्रसंतामध्ये मला तुकडोजी तुकाराम महाराज दिसतात. इतकंच काय, तत्वज्ञानाचा बद्दल विचार केला असता वेदाचा अर्थ आम्हाशीच ठावा असं तुकाराम महाराज म्हणतात. आम्ही वेदाच्या मार्ग लागला नाही, पण वेदाला आम्ही मानतो. वेदाला मानू, पण वेदाचं मानू नाही. वेद मान्य, वेदाला मान्य वेगळं आणि वेदाचं मान्य वेगळं आहे की नाही. तसं तुकाराम महाराज असं म्हणतात, वाचा गाऊ वेदनीती आणि करू संती केले. ते तत्वज्ञानाचा विषय आहे मंडळी, लक्षपूर्व आहे का. वाणी आम्ही वेदाचं महत्व सांगू, परंतु आचरण करू. संतांनी जे केलं ते वेदाचं आचरण काही करणार नाही. हे तुकारामाचं. महाराज काय म्हणतात भजनात, मैं गोविंद के गुण गाऊ. या भजनात कसं म्हणतात, वाणी तो सुनी वेदो की, पर राह चलू संतो की. तुकारामाचं वचन हे महाराजांच्या मध्ये पाहतो आम्ही. लक्षात आहे. हे सगळ्या संतांचं वक्तृत्व आणि कर्तृत्व हे एका राष्ट्रसंतामध्ये पाहतो. मला समाधान वाटते बांबल साहेब, की तुम्ही जे पेजला नाव दिलं आहे ना, कसं नाव आहे, झाला नाही संत असा. झाला नाही संत असा हे मी या प्रवचनातून
सिद्ध करण्याचा विनम्र प्रयत्न करत आहोत. दुसरी गोष्ट, रामदास स्वामी आहे तुकारामाच्या नंतर. रामदासांनी फार बल संवर्धन केलं. जिकडे तिकडे हनुमंताचे मंदिर बांधले. फक्त हनुमंताचे मंदिर हे का दर्शनासाठी बांधले आहे का? नाही. रामदासांनी हनुमंताच्या मंदिर बांधण्याच्या पाठीमागं आखाडा चालू केला. त्यावेळेस संघटन केलं. राष्ट्रसंतांनी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे व्यायाम विभागच उभा केला. या नागपूरच्या परिसरामध्ये 52 आखाडे होते. 52 आखाड्याचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. अरे, रामदासाचं व्यक्तिमत्व राष्ट्रसंतामध्ये आम्ही पाहतोय ना, महत्वाची गोष्ट आहे ना. त्यांचा दासबोध आधुनिक याच्यामध्ये ग्रामगीता आहे. दासबोधाच्या रचनेचा विचार केला की नाही, त्याच्यामध्ये दशक आहे, समास आहे. दशक आणि समास त्याच्या पद्धतीनेच ग्रामगीतेचं विभागणी केली आहे. दशक आणि समास, 10 अध्यायाचा एक समास, 10 अध्यायाचा एक समास, 10 अध्याय एका विषयावर खर्च घातले. तसं राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेमध्ये पंचक आहे. एका विषयावर 5 अध्याय खर्च घातले. सद्धर्म मंथन पंचक, ग्राम निर्माण पंचक, या 5 मध्ये एक विषय खर्च घातला. म्हणजेच दासबोधाचा विचार मी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत पाहतो आहे. तुलसीदासाचं वैशिष्ट्य आहे, सिया राममय सब जग जानो, करहु प्रणाम जोरी जुग पानो. सिया राममय सब जग जानो. महाराज कसे म्हणतात, ये जिधर देखो इधर मैं हूं. गुरुचं वर्णन करत असताना मैं देखू जिधर गुरुदेव ही है, एक लाख दिखे एक पल भर में. हे तुलसीदासाचं वाक्य हे तुलसीदासासहित राष्ट्रसंतांच्या भूमिकेत मी पाहतो. किती किती सांगायचं. अरे, गुरु गोविंद सिंह आहे ना, शीख धर्माचे संस्थापक. त्यांनी गुरु ग्रंथ साहेब लिहिला आहे. गुरु ग्रंथ साहेब कसा लिहिला? गुरु ग्रंथ साहेब हा गुरु गोविंद सिंहांनी लिहिलं नाहीये, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यांनी गुरु ग्रंथ साहेबामध्ये 34 संतांची वाणी एकत्रित केली. संत म्हणजे 34 संत वेगवेगळे. फक्त त्यात 4च संत असे आहेत, 4-6 संत की जे शीख धर्माच्या परंपरेत आहेत. बाकीचे जे संत आहेत ते शीख धर्माच्या परंपरेत नाही आहेत. नामदेव आहे, कबीर आहेत, दादू आहेत, हे सगळे संत, मीराबाई आहे, हे काही शीख धर्माचे आहे का? पण शीख धर्माच्या ग्रंथ साहेबामध्ये त्यांचा समावेश आहे. फक्त 34. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ त्यांनी 34 संतांची वाणी एकत्रित केली. राष्ट्रसंतांनी 40 संतांचा व्यक्तिमत्व या ग्रामगीतेत मांडलेलं आहे. म्हणून दुसरी गोष्ट, त्यात त्यांचे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानावर कोणती मूर्ती नाही आहे, कोणता फोटो नाही आहे, शस्त्र आहे.
शीख धर्माच्या रचनेमध्ये त्यांच्या गुरु ग्रंथ साहेबामध्ये जे व्यक्तिमत्व आहे गुरु गोविंद सिंहाचं, ते व्यक्तिमत्व मला संपूर्ण राष्ट्रसंतांच्या मध्ये दिसते आहे. आजच्या काळात, त्या काळात ते संत वागले तेच संत सूक्ष्म चिंतनातून मला राष्ट्रसंतांच्या ठाई दिसतात. स्वामी विवेकानंद हे जपान अमेरिकेला गेले, प्रभाव टाकला. महाराज जपानमध्ये गेले आणि जपानमध्ये जाऊन 18 राष्ट्राच्या धर्मधुरीणांचे महाराज प्रमुख सल्लागार झाले. किती महत्वाची गोष्ट आहे. राष्ट्रसंतांच्या मध्ये मी विवेकानंद पाहतो आहे. जपानमध्ये त्याच्या आधी स्वामी रामतीर्थ गेले. त्यांनी सुद्धा जपानच्या विश्व धर्म परिषदेत गाजले. परंतु सगळ्या धर्माच्या लोकांचं प्रमुख पद आणि त्यांचं मार्गदर्शन या दोन्हींना मिळालं नाही, ते राष्ट्रसंतांना मिळालं आहे. म्हणून या अमेरिकेमध्ये गेले ते स्वामी विवेकानंद आणि रामतीर्थ जपानमध्ये गेले. परंतु मंडळी, त्यांना संत कोणी म्हटलं नाही. संत विवेकानंद कोणी म्हटलं नाही. ते संन्यासी होते. दुसरी गोष्ट, त्यांनी रामतीर्थ संन्यासी होते. या संन्यासा लोकांच्या मध्ये जे विचार आहेत, तत्वज्ञान आहे, ते राष्ट्रसंतांच्या मध्ये मी पाहतो आहे. तुम्ही बारीक चिंतन करा या गोष्टीचं. महात्मा गांधी त्यांच्या 1934 साली गांधीजींच्या आश्रमात गेले महाराज. आणि गांधीजींचा प्रभाव महाराजांवर किती पडला हे सांगणं मुश्किल आहे. परंतु महाराजांचा प्रभाव गांधीजीवर पडला आहे. त्यांनी मौन सोडलं. गांधीजींनी अजिबात कट्टर व्रती आहेत गांधीजी. किस्मत से राम मिला जिसको, हे भजन. आड़ी खड़ी है चौकी किसी शस्त्र से लढू मैं, हे भजन. आणि गांधीजींचा जो कार्य आहे ते कार्यामध्ये महाराजांनी त्यांच्यावर छाप पाडली, त्यांच्या व्यक्तिमत्वाची. आणि गांधीजीचे सुद्धा रचनात्मक कार्य, त्याच्या सुद्धा परिणाम महाराजांवर झाला आहे. त्या दृष्टीनं महात्मा गांधीचं व्यक्तिमत्व, त्या दृष्टीनं मी तुकडोजी महाराजांमध्ये पाहतो आहे. अरे, विनोबा भावे यांनी भूदानाची चळवळ मोठी केली. संपूर्ण जगात विनोबांच्या इतकं भूदानाचं कार्य कोणी केलं नाही. परंतु 11 दिवसात 11,000 एकर फक्त एकट्या यवतमाळ जिल्ह्यात महाराजांनी भूदानात अटकले आहेत. विनोबा स्पष्ट म्हणतात, भूदानाच्या विभचक्रात मी अटकलेला पाहून तुकडोजी महाराजांनी मदतीची धाव घेतली, म्हणून मी पुढे भूदानाचं कार्य करू शकलो, असा त्याचा भावार्थ आहे. मला असं वाटतं की विनोबा आहे, तुकडोजी महाराज अंतर्भूत आहे ना भूदानाच्या यज्ञामध्ये. किती सांगायचं. हे सगळे संत, सगळे कार्यकर्ते महाराजांच्या ठाई एकवटले आहे. दुसरी गोष्ट, गाडगे बाबा चोखा मेळा, म्हणजे महाराजांनी स्पष्ट म्हटलं आहे ना, हे रामधूनपूर्वी पूर्ण गाव स्वच्छता केली पाहिजे. हे ग्रामगीतेच्या 12व्या अध्यायात लिहिलं आहे. ग्रामशुद्धी 12व्या 13व्या अध्याय.
गाडगेबाबांचे चित्र आहे. महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या सगळ्या शाखालाच रामधूनचं रूप आणि ग्राम सफाईचं कार्य सांगितलं आहे. गाडगेबाबाचा व्यक्ती म्हणून त्यांनी ग्रामसफाई केली असेल तर महाराजांनी स्वतः सहित सगळ्या सेवा मंडळालाच कार्य लावलं. त्याच्यामध्ये गाडगेबाबा मला तुकडोजी महाराजामध्ये अंतर्भूत दिसतात, चोखा मेळ्यात अंतर्भूत दिसतात. स्वामी दयानंद आहे. दयानंद म्हणजे आर्य समाज निर्माण केला त्यांनी. आर्य समाजामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की कृण्वंतो विश्वमार्यम, हे सगळं विश्व मी आर्य करीन. सगळं विश्व आर्य धर्माचं करीन. महाराज असं म्हणतात एका लड़के बरके मध्ये श्लोक कि गुरुदेव सेवा मंडल का तत्वज्ञान सारा जगत पाएगा असं म्हटलंय ना. सर्व जगात गुरुदेव सेवा मंडळाचं तत्वज्ञान निर्माण करेल हेच कृण्वंतो विश्वमार्यन म्हणतात दयानंद सरस्वती. दयानंद सरस्वतीचा उद्घोष मी राष्ट्रसंतामध्ये पाहत असतो. रामदेव बाबा आहे, व्यायाम करणारे, भजन करणारे. रामदेव बाबा आपल्या आश्रमात आले होते. ते आर्य समाजाचे कार्यकर्ते आहेत. ते त्यांचे संस्थापक हे राष्ट्रसंतांच्या ठाई कसे आहेत हे मी दाखवतो आहे. आता आध्यात्मिकतेचा विचार केला असता मंडळी, मी परिशोधन करतो. 6 शास्त्र आहेत. कसे आहेत 6 शास्त्र? एक पूर्वमीमांसा जैमिनीची, उत्तरमीमांसा व्यासाची, न्यायशास्त्र कणादाचं, वैशेषिक शास्त्र वैशेषिकाचं, पतंजलीचं योगशास्त्र आणि कपिलाचं सांख्यशास्त्र. हे 6 शास्त्राचा विचार एकट्या ग्रामगीतेत कसा आहे हे मी स्पष्ट करतो. महाराजांनी 37वा अध्याय आत्मानुभव, या आत्मानुभवामध्ये पूर्वमीमांसेचा म्हणजेच अजातवादाचं म्हणजेच आपला व्यासाचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा विचार, त्याचं प्रतिबिंब आत्मानुभव अध्यायात पडलेला आहे. कपिलाचं सांख्यशास्त्र आहे. कपिलाचं शास्त्र काय सांगते? प्रकृती पुरुष विवेचनात्मकं शास्त्रम तत्शास्त्रम इति उच्यते. प्रकृती पुरुषाचा संबंध ज्या शास्त्रात आहे त्याला सांख्यशास्त्र म्हणतात. महाराज 36व्या अध्यायात म्हणतात प्रकृती पुरुषाच्या अधीन त्याच्या इशारे करी नर्तन बहु होण्याचा संकल्प पूर्ण. ती ही प्रकृती मला ग्रामगीतेच्या 36व्या अध्यायात सांख्यशास्त्राचं प्रतिबिंब दिसते. राष्ट्रसंतांचा पतंजली योग आहे, आचाराचाच भाग आहे. 7व्या अध्यायात मला योग शास्त्राचं प्रतिबिंब दिसते. न्यायशास्त्राचा आहे, अणु सही परमाणु बना सब जीव जगत का रूप लिया. हे मी न्यायशास्त्राचं प्रतिबिंब पाहता महाराजांच्या आहे. इतर सगळ्या संतांच्या ग्रंथाचा सार महाराजांच्या तत्वज्ञानात पाहतो.
जत संस्थान आहे, त्या जत संस्थानमध्ये दासगणू होते, मामासाहेब दांडेकर होते, सगळे संत होते. त्याच्यात महाराजांचा कार्यक्रम होता. दासगणूंनी प्रश्न केला, हा आध्यात्मिक प्रश्न आहे. आध्यात्मिक जे विचारवंत आहेत त्यांना समजेल हा ग्रंथ, हा विचार. दासगणूंनी प्रश्न केला की महाराज, हे शंकराचार्य म्हणतात की जगन मिथ्या, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ब्रह्म हे सत्य आहे, जग हे मिथ्या आहे, म्हणजे खोटा आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सगळं जगत ब्रह्म आहे. त्याच्यात फरक काय आहे? महाराज म्हणतात की गड्या, ज्या वेळेस ते जगन मिथ्या म्हणतात तर जगपणा हे मिथ्या आहे, त्याचा आधार जो आहे तो ब्रह्मच आहे. दोरीवर साप भासला, हा साप मिथ्या आहे, पण दोरी सत्य आहे ना. त्याप्रमाणे दोरी सत्य आहे हे ज्ञानेश्वर म्हणतात, अशी की वस्तू प्रभा सिद्धांताप्रमाणे. आणि शंकराचार्य काय म्हणतात, हे जगाचं जे आहे दोरी, पण म्हणजे जगात दोरीवर भासणारा जो सर्प आहे तो मिथ्या आहे, दोघांचं एकच आहे. दुसरा प्रश्न आहे प्रकृती आणि मायावाद. महाराज म्हणतात प्रकृती वेगळी आणि माया वेगळी. ईश्वर निर्मित जी सृष्टी आहे ती प्रकृती आहे, आणि त्याच्यावर जे आपण आसक्ती ठेवतो ते आसक्ती म्हणजे माया, ती परिवर्तनशील आहे. हे सांगत असताना दासगणूंनी महाराजांच्या चरणी डोकंच ठेवलं. म्हणजे ह्या वेदांताचा विचार महाराजांच्या ठाई कसा होता हे स्पष्ट होते. आता बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेब आंबेडकर महाराजांचा काही संबंध आला नाही. काही लोक आक्षेप घेतात की ग्रामगीतेमध्ये आंबेडकराचा फोटो का नाही, असं माझ्या कानावर येत आहे. अरे, ग्रामगीता जेव्हा लिहिली त्यावेळेस बाबासाहेब हे राजकीय पुरुष होते, आणि ते ग्रामगीतेमध्ये कशी येते? ग्रामगीता त्याच्या अगोदर लिहिल्या गेली, परंतु 1967-68 या कालामध्ये महाराजांच्या अगदी निकटवर्तीमध्ये होतो. दास टेकडीवर महाराज राहत होते. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं वरिष्ठ लोकांना, मी इथं जेव्हा राहील त्यावेळेस या पोराला म्हणजे मला इथं ठेवत जा. मी महाराजांच्या जवळ त्यांच्या सेवेत राहत होते. कधी महाराज असं म्हणत होते की अरे, जेवायचं झालं की नाही महाराजांचं, आता आंबेडकर जेवतात, मला पाणी मागायचं होतं, अरे पोरा आता आंबेडकर पाणी पितात, असं म्हणत होते. मी एक वेळ परीक्षा केली, भावाजी आपण आंबेडकर जेवतात, आंबेडकर पाणी पितात, आंबेडकर झोपतात, असं कसं म्हणतात? मी धारिष्ट करून बोललो. तर महाराज म्हणतात की आंबेडकरांनी किती मोठं काम केलं, धर्म परिवर्तनाचं काम केलं, एवढा समाज सगळा बुद्धमय करून टाकला. अरे, आपलं काम तेच आहे ना. गिरते को उठाना स्वर्ग मेला. मग त्यावेळेस मला वाटलं की महाराजांच्या ठिकाणी आंबेडकर आहे. त्यावेळेस वाटलं, आजही वाटलं. या सगळ्या गोष्टीचा, संकल्पाचा, विचाराचा जो परिपाक आहे तो राष्ट्रसंतांच्या मध्ये आहे. मी फक्त भावनेतून बोलत नाही.
विचारातून जगतो आणि सांगितलं. त्याच्यामध्ये काही मतभेद असतील कोणाचे मला कळवा, मी त्याला प्रामाणिकपणे स्वीकार केली. पण माझं मत आहे हे सगळ्या संतांचं, सगळ्या पंथाचं. दुसरी गोष्ट, चक्रधर स्वामी मानवा पंथाचे उपासक. चक्रधर महाराजांमध्ये चक्रधर दिसतात. काही शेंगदाणे खात होते, त्या बाजारामध्ये होते आणि ते चक्रधर घोड्यावर बसून ते पाहत होते त्यांची लीला. तर त्याच्या गोविंद प्रभूचं लक्ष अकस्मात त्या विशाळ देवाकडे गेले. विशाळ देव म्हणजे पूर्वीचे चक्रधर. आणि त्याचे चाकोली पदार्थ आहे ना, चकल्या म्हणतात त्याला, ते भिरकावली त्यांच्या घोड्यावर बसणाऱ्या. हे चक्रा होय म्हणे. आणि त्यांनी हातात घेतली, खाल्ली. तर त्यांना स्थितीत झाली सुदबुद गई मोय श्यामसे, अशी अवस्था आली. आणि विशाळ देव हे नाव सोडून गुरुचं नाव जे ठेवलं त्यांनी तेच धारण केलं शेवटपर्यंत, चक्रधर म्हणून. राष्ट्रसंतांचं नाव पूर्वीचं माणिक होतं, पण गाडगे महाराजांनी त्याच्यात लहानपणी तोंडाला तुकडा लावला आहे, तुकड्या होय म्हणे. तेच नाव तुकडोजी महाराजांना धारण केलंय ना, तुकड्याचा. त्या साम्य आहे. हे साम्य मी त्या दृष्टीनं तुकडोजी महाराजांमध्ये चक्रधर पाहतोय. त्यांनी असं म्हटलं की धावविती पोहवती दरे दरकुडे बुजविती आनंदवती. एका पानण होती एका गावाला जाण्यासाठी आणि लोक फसत होते. सगळ्या लोकांना बोलावून, आपल्या शिष्यांना बोलावून सांगितलं हे पानण बुजवून टाका, आता लोकांना मार्ग चांगला झाला पाहिजे. शिष्य आहेत ते शिष्य कमी जास्त करत होते. चक्रधर म्हणत होते की मी पुढे होतो आणि त्यांनी स्वतःहून डोक्यावर दगड फोडून ते बुजवण्याचा प्रयत्न केला. सगळे लोक धावले. मग त्याच्यामुळे तेच काम महाराजांनी मोहोळ या गावला इतका प्रचंड बांध केला आहे. तो बांध वाहून गेला. तो बांध महाराजांनी समाधानाने बुजवला आहे. त्याच्यामध्ये चक्रधर स्वामी महाराजांमध्ये पाहतो. द्वैतवादी आहे चक्रधर, द्वैतवादी आहे. परंतु महाराज द्वैतवादी आहे ना, कारण अद्वैतावरील भक्ती म्हणजे प्रेमभक्ती हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. आपल्या महाराष्ट्रीय साधू संतांनी शंकराचार्यासारखा मोक्षाला प्राधान्य दिलं नाही. महाराष्ट्रीय संतांनी नलगे मुक्ती धनसंपदा सत्संग, नलगे मुक्ती धनसंपदा, पुढे संत संग देई सदा. हे तुकारामाचं वाचन आहे. महाराजांचं वचन असं आहे की स्वर्ग नको आणि मोक्ष नको तो, तुच्छ दिसे ममता हो, अहुचे प्रेम गुरुपदी राहो. तुकारामाचा मोक्षाचा संबंध, तुकडोजी महाराजांचा मोक्षाचा संबंध एकच आहे ना मित्र. फार महाराजांची तुलना करत नाही मी, परंतु महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये हे सगळे कसे सामावले आहेत याचा मी चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. काही भाग अल्पमतीनं तुम्हाला चुकला असेल, मला क्षमा करा. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे जे पेज आहे की नाही, झाला नाही असा संत. झाला नाही असा संत म्हणजे सगळ्या संतांचा
आमच्या घुसरकर महाराजांनी म्हटलं आहे ना, सब संत के आदर्श की तस्वीर तुकड्या दास था. सगळ्या संतांच्या आदर्शाची तस्वीर म्हणजे फोटो, म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं तुकडोजी महाराजांमध्ये दिसलं आहे, मला दिसलं आहे, सगळ्यांना दिसते. हा प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आमचे बाबा सरांनी हे योग आणला, राजाभाऊंनी योग आणला. राजाभाऊंनी मला विशेष दिला आहे तो. आणि आमचे कार्यकर्ते सगळे राष्ट्रधर्म प्रचार समितीचे आपले शिबिर होतात 70-75 ठिकाणी. यावर्षी लॉकडाऊनने होऊ शकलो नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी सामुदायिक प्रार्थना, रामधून, ग्रामसभा, ग्रामगीता याचा विचार. आणि ग्रामगीता हा असा ग्रंथ आहे की हा सगळ्या गुरुशास्त्र स्वानुभव संमत, म्हणजे गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रप्रचिती. शास्त्रप्रचिती आहे, गुरुप्रचिती आहे आणि आत्मप्रचिती आहे. या सर्व 3 प्रचितीमध्ये जो ग्रंथ सामावला आहे तो ग्रंथ श्रेष्ठ आहे असं आमच्या वैदिक ग्रंथाचा मत आहे. तशाप्रमाणे मी असं म्हणतो की अनेक फुलामधून मधमाशी मकरंद तयार करतात आणि अनेक फुलातून मकरंद गोळा करून त्याला एक नाव देतात, त्याला म्हणतात शहद किंवा मधु. सगळ्या ग्रंथाचा, सगळ्या शास्त्राचा योग्य विचार राष्ट्रसंतांनी एकत्रित केला. त्या एका विचाराचा नाव आहे ग्रामगीता. महत्वाची गोष्ट आहे. आणि हे ग्रामगीता अशी आहे, महाराज असं ग्रामगीतेत म्हणतात ना, माझाची नवे हा विचार, सर्व संत ग्रंथांचा सार, महात्म्यांची तळमळ अपार, तेची वर्म कथितो मी. म्हणजे माझाच विचार नाही आहे, सर्व ग्रंथ संतांचा विचार आहे. म्हणजे हा ग्रंथ फक्त तुकडोजी महाराजांचाच नाही आहे. तुकडोजी महाराजांनी सगळ्या साधू संतांच्या विचाराला प्रात्यक्षिक देण्यासाठी हा ग्रंथ निर्माण केला असं म्हणायला हरकत नाही आहे. याच्यामध्ये सगळं वेद आहे, सगळे पंथ आहे, त्रिपिटक आहे, ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, महानुभाव पंथाचे जेळा चरित्र त्याचा समावला. म्हणजे सार ग्रंथ आहे, त्यांचं चरित्राचा भाग नाही, सार ग्रंथाचा भाग आहे. या मला समजलं, कळलं, त्याप्रमाणे मी प्रयत्न केला. आता ग्रामगीतेचा विचार आपण पुढे कुठेतरी सांगू. मी ग्रामगीतेमध्ये भगवद्गीता कशी आहे याचा विचार इथं अवकाश करू. इथं मला बोलावलं, माझ्या बोलण्याला मी प्रतिसाद दिला, याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि राष्ट्रसंतांचा विचार, नाथ संप्रदायाचे राष्ट्रसंतांचा वारकरीचं त्यांचा वारसाच मिळाला आहे. हे महत्त्वाची गोष्ट मला हे सांगायची आहे. एक थोडासा वेळ घेतो मी. राष्ट्रसंत हे यांचं व्यक्तिमत्व एक कसं आहे. गांधीजींचा जेवढा महाराजांवर लोभ होता तेवढाच लोभ गांधीजीचे विरोधक समजणारे गोळवलकर गुरुजी त्यांचा सुद्धा महाराजांवर तेवढाच लोभ होता. डॉक्टर हेडगेवार यांनी संस्थापन केलेलं जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचाही संबंध महाराजांशी निकटचा होता. आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांचे जे संचालन करणारी शिस्त आहे ती शिस्त महाराजांनी घेतली. स्वामी सीतारामदास महाराज कर्मकांडी होते. त्या कर्मकांडी सीतारामदास महाराजांचा स्वभाव महाराजांवर इतका लोभ होता की मी आत्माच मानतो त्यांना असं म्हणत होते. आणि त्यांच्या विरोधात
कोण आहे? भाई डांगे कम्युनिस्ट. ते कम्युनिस्ट पक्षाचे सुद्धा महाराजांना तेवढाच लोक करत होते. ह्या गोष्टी होत राहतात. पण महाराजांच्या ठिकाणी अजात शत्रुत्व आहे. कोणी कोणाला विरोध करणार नाही. महाराज इस्लाम धर्माच्या या याच्यावर महाराज गेले आहेत. महाराज मजारवर गेले आहेत. शिखाच्या धर्मावर महाराजांनी एका श्लोकातून म्हटलं आहे ना की ख्रिश्चनी गिरिजा गरबडे, मुस्लिम मस्जिद नहीं पड़े, गच्छामी शरणम बुद्धय तैवार करके खड़े. ए हिंदू हो तूने क्यों गमाई मंदिरों की प्रार्थना, तू भ्रष्ट वैसा हो रहा. सब भूलकर आराधना. अनेक देवा त्यामध्ये विभागलेले हे हिंदू धर्माचे लोक आहे. म्हणून महाराजांनी त्यांना सांगितलं की सगळ्याच धर्मात सगळ्या पंथात महाराज गेले. हे इतकं सांगून आम्ही आमची रजा घेतो. सद्गुरुनाथ महाराज